जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान, जय किसान, जय संविधान। काही लोक म्हणून राहिले मालेगावमधील घटना झाली आहे, मालेगाव तालुक्यातील, की संविधान काय कामाचं, कायदा काय कामाचा, काही एका मुलीला न्याय देऊ शकत नाही। कळलं का तुम्हाला माझं बोलण्याचा अर्थ? कळलं काय? तुमच्या घरी आई आणि बहीण असेल, लहान असेल मोठी असेल कोणी असेल, त्यांनी हा व्हिडिओ बघावा। तुमच्या घरी नसेल तर बघू नका, तुमच्या लायकीचा व्हिडिओ नाही दादा, हा नंगा पोंगा व्हिडिओ नाही आहे, नंग्या बायाचा नाही आहे, गाड्या दाखवायचा व्हिडिओ नाही आहे। हा व्हिडिओ आहे त्याच्या घरी खरी स्त्री असेल, आई असेल, बहीण असेल, त्यानेच हा व्हिडिओ बघा। नंग्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाही आहे। कळलं काय? ज्याच्या घरी स्त्री आहे, त्याच्या घरी बहीण आहे, लहान मुलगी आहे, त्यांनी हा माझा व्हिडिओ बघा, बाकीच्या लोकांनी बघू नका, त्यांच्यासाठी व्हिडिओ नाही आहे। बिंदास चालले जा दादा। आपल्या आई आणि बहिणीची आपल्याला अब्रू वाचवायची आहे बरं। ती लहान मुलगी असो का 70 वर्षाची आजी असो या बहीण असो, त्याची अब्रू आपल्याला वाचवायची आहे। हे सरकार वाचत नाही, लक्षात ठेवा। तर माझं एकच म्हणणं आहे की लोक संविधानाला दोष देऊन राहिले, कायद्याला दोष देऊन राहिले, बाबासाहेबांच्या लेखणीला दोष देऊन राहिले। लोक म्हणून राहिले, व्हायरल चालू आहे की काय कामाचं संविधान, काय कामाचं बाबासाहेबाचा कायदा, एका येवलीच्या चिमुकली मुलीला न्याय देऊ शकत नाही। अरे गायभान्यांनो, तुम्हाला काय माहित आहे रे? उदाहरणार्थ मी एखाद्याला कार दिली आणि चालवणाऱ्याला, ज्याला देताय मी चालवायला, त्याला चालवताच येत नाही कार, तो अनफड आहे, गव्हार आहे, तो चालू शकणार का रे कार? नाही चालू शकणार ना, तो उडवणारच आहे ना, कोणाला तरी उडवणारच आहे ना तो। माझा याचा अर्थ आहे संविधान बाबासाहेबांचा लिखित हे संविधान आहे। हाती कोणाचे आहे? अनपढ लोकांचे आहे, 8वी नापास, अंगणवाडी नापास लोकांच्या हाती संविधान दिलेलं आहे चालवायला। तर चालू शकेल का रे ते? चालवण्यासाठी शिकलेले माणसं पाहिजे, शिकलेले विचारक लोक पाहिजे। समजलं काय? कारण संविधान चांगलं आहे पण चालवणारे चांगले नाही। बाबासाहेबांना म्हटलं होतं, माझं संविधान कितीही चांगलं असेल, चालवणारे चांगले नसेल तर हे संविधान खराब आहे। बाबासाहेबांचे उच्चार आहे, माझे नाही। आणि मूर्ख माणसांनो, त्या मुलीला नाही मिळणारच आहे, आज उद्या मिळणारच आहे। माझं काय मत आहे, न्याय मिळणार, जशाला तसं करायचं असतं। कानून न्याय देतो, कानून त्याला सजा देणारच आहे, हे मान्य आहे मला। सजा कुठली पण मिळो, मी मान्य आहे। पण माझं एकच म्हणणं आहे, कायदा सगळ्यांसाठी बरोबरीचा आहे। ज्याने अत्याचार केला असेल त्याच्यासाठी पण कायदा बरोबरीचा आहे, ज्याने शोषण केलं असेल त्याच्यासाठी कायदा बरोबरीचा आहे, ज्याने चोरी केली असेल त्याने त्याच्यासाठी कायदा बरोबरीचा आहे, एखाद्या मंत्र्याच्या पोरानं काही घटना केली असेल त्याच्यासाठी कायदा बरोबरीचा आहे। आणि तो टाटा असो या बिर्ला असो, त्याच्यासाठी कायदा बरोबरीचा आहे। याच्यात उच्च नाही ना नीच नाही आहे। कळलं काय? कायदा कोणासाठी बदलवता येत नसतो, कायदा एकसारखा असतो। आणि याच्यात बाबासाहेबांच्या संविधानाचा काही दोष नाही आहे, याच्यात दोष आहे चालवणाऱ्या माणसांचा। कळलं काय? आणि तुम्ही म्हणून राहिले बाबासाहेबाचं संविधान असताना येवलीच्या मुलीला, बाबासाहेबाचा कायदा असताना येवलीच्या मुलीला न्याय मिळून नाही राहिला, तर हे तुमची विचार गोष्ट सरणे हे वाईट आहे। तुम्ही पेरलं ते उगवलं, तुमचा दोष आहे, तुम्ही आहात त्याच्यात गुन्हेगार, सरकार नाही आहे, तुम्ही आहात। कारण चालवणारे तुम्ही बटन दाबली, त्याची खुर्चीवर तुम्ही बसवलं आणि त्याच्या हाती दिलं संविधान चालवा आता। अरे तुम्ही ज्याला चालवता येत नाही त्याला तुम्ही निवडून आणलं, त्याला खुर्चीवर बसवलं आणि द्यायला संविधान हाती। अबे अनपढ गवार आहे, त्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, अंगणवाडी नापास, 8वी नापास, 5वी नापास लोक आहे, आणि ते संविधान चालू शकेल का रे? नाही चालू शकणार ना। असे कसे न्याय देईन रे मग कोणाला? ते नाही देऊ शकणार। मग हे आपल्या डोक्यात भरते काय? आपण गु खाणारे लोक आहे, गुवाडे आहे, आपल्या डोक्यात हे भरत नाही। आपल्या डोक्यात काय बसते, काही झालं का बाबासाहेबाच्या संविधानावर तुम्ही लालशेन मारता, गु खाया हो। कळलं काय?
तुम्हाला शर्मा नाही आहे, काही नाही आहे. त्याच्याच भरोश्यावर खाऊन राहिले आणि त्याच्याच तिथंच तुम्ही हागवून राहिले आणि तिथंच तुम्ही त्या ताटात भोंग करून राहिले. भोगाळे हो. अरे न्याय मिळणार, न्याय मिळणार. बाबासाहेबाचं संविधान हे न्याय देणारं संविधान आहे, खाणारं नाही आहे, भ्रष्टाचारी नाही आहे. कळलं काय? चालवणारे अनफड गवार आहे, भिकार चोट आहे, हरामी आहे, माधवचोत लोक आहे. ते दिसत नाही तुम्हाला. चालवणारे ते दिसत नाही तुम्हाला. फक्त बाबासाहेबाचं संविधान दिसते. बाबासाहेबाचं संविधान आलं काय का? बाबासाहेबाचं संविधान. बाबासाहेब म्हणजे कोण? आलं गेलं नतूर गेलं म्हणजे सगळ्या गोष्टीत बाबासाहेबाचं संविधानच येते काय? अरे त्या मुलीला आतापर्यंत न्याय मिळाला असता. मी यूट्यूबवर बोलून राहिलो म्हणून बोलू शकत नाही, मी मंगळ बोलू शकत नाही, कारण मी वाईट बोललो. मला बोलता येत नाही, कारण इथे चलत नाही या गोष्टी. त्या कारणामुळे मी तुला सांगून राहिलो, जशाले तसं माझ्या मनात माझं उद्गार कसं आलं, जशाले तसं त्याने तसं केलं असं तर त्याचंही तसं झालं पाहिजे, हे माझं हे मत आहे. कायदा त्याला सजा देणार हो, कारण कायदा सगळ्यासाठी बराबरीचा असतो. सजा देणार त्याला, पण तुम्हाला व्यक्तिगत सजा द्यायची असेल तर जसे आल्या तसं सजा दिली पाहिजे, हे माझं मत आहे. कायदा सजा देणारच त्याला. समजलं काय गोष्टीचा? आणि चिमुकलीला नाही मिळणारच आहे, त्या असं नाही, मिळणारच नाही. पण वेळ जाणार. का जाणार वेळ? कारण वेळ याच्यासाठी जाणार आहे, कारण चालवणारे हराम लोक आहे, हरामखोर लोक आहे, त्या कारणामुळे वेळ जाणार आहे. अरे इथे जो शोषण करतो ना, जो अपराधी असतो ना, तो कुत्रा असतो ना शोषण करणारा, त्याला वकील मिळतो रे. त्याला वकील मिळतो, त्याची सांगण्याची बाजू ठरते, त्याला सांगण्यासाठी हे मिळते, त्याला बाजू मिळते की तू सांगू शकतं काय हे खरं आहे की काय आहे. कारण कायदा मी सांगितलं काय, जो अत्याचार करत असेल त्याच्यासाठी पण कायदा बरोबरीचा आहे, जो अत्याचार नसेल करत त्याच्यासाठी पण कायदा बरोबरीचा आहे. कायदा सगळ्यांसाठी बरोबरीचा. तो सगळा गरीब आहे त्यासाठी कायदा बदलावा नाही, जो लय लखपती आहे त्यासाठी कायदा बदलावा नाही, असं काहीच नसतं रे. सांगून काय राहिलं मी तुम्हाला? असं काहीच नसतं. बाबासाहेबांचा कायदा हा कायदा एवढा मोठा आहे की तुमचे बापही वाचू शकत नाही असा कायदा आहे. आणि चालवणारे अनफड गवार आहेत ना, तुम्ही या निर्दयी, तुम्ही आहे, तुमच्यामुळंच अत्याचार होऊन राहिले. तुम्ही आहे कारणीभूत, सरकार नाही आहे. एक बोट तुमची सरकारची ठेवतात, 4 बोट तुमच्याकडे आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही आहे कारणीभूत याले, सरकार नाही आहे. काय तुम्ही कारणीभूत? तुम्ही निवडून दिलं त्याले, तुमच्या बोकांडीवर बसले ते. कळले काय? तुम्ही दोषी आहात, तुम्ही खुर्चीवर बसवलं, तुम्ही निवडून दिलं त्याले. आणि सरकारला दोष देऊ नका. खरे तर त्या मुलीचे अपराधी तुम्ही आहात. त्या मुलीला लवकरात लवकर न्याय भेटत नाही ना, ह्या कारणीभूत तुम्ही आहात. कारण तुम्ही बसवलं सरकार, तुमच्या जातीचं सरकार आहे, तुमच्या धर्माचं सरकार आहे, तुमच्या गोष्टीचं सरकार आहे. सगळ्या गोष्टीचं तुमचं सरकार असतानाही आपल्या एवढीशा मुलीवर अत्याचार होऊन राहिला तरी तिला न्याय भेटत नाही. तिला न्याय भेटण्यासाठी सगळा महाराष्ट्र पेटलेला आहे, गलीवर उतरलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे. का? हे सरकार हरामी आहे. त्या कारणामुळं सरकार ध्यानावर राहिलं असतं तर आता तिला न्याय मिळाला असतं. संविधानात दोष काढणाऱ्यांनो, मूर्खांनो, हरामखोरांनो, गू खाणाऱ्यांनो, दोष काढू नका. दोष काढायचा असेल तर आपल्या नेचरमध्ये काढा, आपल्या अंदर दोष आहे. त्या मंत्री संत्रेत दोष काढा. समजलं काय? संविधानात दोष काढणाऱ्यांनो, गू खाय हो. समजलं काय? संविधानाचं काहीच घेण्यात नाही याच्यामध्ये, कारण कायदा आपल्या बरोबरीने चालून राहिला. कारण चालवणारे हरामखोर लोक आहे, त्यात काय होणार आहे? कारण बाबासाहेबाचं वक्तव्य खरं तर ठरलंच नाही. माझं संविधान कितीही चांगलं असेल या माझं संविधान कितीही बेकार असेल, चालवणारे चांगले असेल तर संविधान चांगल्या पद्धतीनं चालणार, नाही तर संविधान काहीच कामाचं नाही. कळलं तुम्हाला या गोष्टी? अनपढ आहे हो, बैलबुद्धी हो. समजलं काय? आवडला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा खरं बोलतो की काय बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान, जय किसान.